नमस्कार, मी गणेश शिंदे आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूजच्या समाज मुद्रा या विशेष सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत। आज आपल्या राजमुद्रा न्यूजच्या समाज मुद्रा या विशेष सत्रामध्ये आपल्या सोबत आहेत पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार तथा महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेंद्र राऊत साहेब आपल्या सोबत आहेत। राऊत साहेबांशी आपण समाज मुद्रा या सत्रामध्ये संवाद साधणार आहोत। त्यांनी आजपर्यंत केलेले काम आणि भविष्यात पुन्हा एकदा संधी मिळाल्यानंतर आपल्याला काय करायचं, नेमकं विजन काय, या सर्व विषय आपण त्यांच्याशी आणि जनतेच्या काय मनाचे जे प्रश्न असतील त्या प्रश्नासंदर्भात आपण साहेबांशी संवाद साधणार आहोत। साहेब नमस्कार। सभा ऐकत होतो, सभा ऐकत असताना त्यांनी बोलताना सांगितलं की त्याच्या हातीला काही कामच नाही, फक्त नारळच फोडायचं म्हणजे तुमच्या प्रतिस्पर्धी त्यांना काय सांगाल? फक्त नारळच फोडतात म्हणजे आता मी आतापर्यंत नारळच फोडू लागले। बहुतेक त्यांच्या डोळ्याची दृष्टी गेलेली असावी असं माझं मत आहे। कारण त्यांनी स्वतः यावं, त्यांच्या घरातून जे बाहेर पडतात बांगल्यात त्यांच्या घराच्या पुढची गटर कोणी केली त्याचं आत्मपरीक्षण करावं। त्यांच्या दारातला सुद्धा रस्ता छानपैकी डांबरी एकदम गुळगुळीत स्केटिंग खेळण्यासारखा कुणी केला हे पण बघावं। आता ह्याला जर दिसतच नसेल तर दुर्दैव आहे। सोलापूर रोड, उपळाई रोड, अलीपूर रोड, 400 सगळे रस्ते किंवा उपसा सिंचन योजना, पाणी पुरवठ्याची योजना सगळी चांगली झालेली कामं त्यांनी कधीतरी लक्ष्मी सोपान उद्यानामध्ये जावं, मोकळा श्वास त्या ठिकाणी घ्यावा। त्याचबरोबर शंकेश्वर उद्यानमध्ये जावं, अहिल्यादेवी होळकर उद्यानमध्ये जावं, पाईपलाईनचं काम चालू आहे, शिवसृष्टी पाहावी, शेत स्मारक पाहावं, सगळे जाऊन बघा ना। सोलापूरला तुम्ही पण त्या रोडनं फिरताय, ते 100दा त्या रोडनं गेल्यात, धाराशिव रोडनं 100दा गेल्यात, लातूर रोडनं गेलेले, दिसत नाही का त्यांना? त्यांची दृष्टी गेलेली त्या ठिकाणी। नक्कीच साहेब, त्यांना 2 वेळेस मंत्रीपद दिलं होतं, कॅबिनेट मंत्री मिळालं, त्या मंत्रीपदाच्या काळात तरी काही कामं केली का? 2 प्रकार आहेत, इच्छाशक्ती असणं आणि निष्क्रियता। आता ते निष्क्रिय, त्याला जनतेची कामं करण्याची मनापासून प्रामाणिक भावना असेल आणि जिद्द असेल तर ती कामं होऊ शकतात। जर एक आयश आराम करता जर पद भोगायचं असेल तर होऊ शकत नाही। त्यातले ती आहे, एक काम करणारा कार्यकर्ता आणि कामाच्या जोरावरतीच मी निवडणूक लढवतो। नक्की साहेब, आपण गावामध्ये फिरत असताना सातत्यानं तुम्ही तिच्या दौऱ्यामध्ये तुम्ही असता, तर एकंदरीत गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, काय सांगतात? त्यांची मी कामं केलेली आहेत किंवा मी सकाळी 6ला बाहेर फिरायला जात असताना 6-6:30च्या दरम्यान पहिला फोन सुरू होतो माझा, भाऊ कचऱ्याची गाडी आली नाही, भाऊ पाणी आलं नळाला। इथून काम करणारा मी कार्यकर्ता नॉनस्टॉप संध्याकाळी 10, 10:30, 11 वाजेपर्यंत मी प्रत्येकाचे फोन अटेंड करतो। येणाऱ्या ऑफिसला प्रत्येक माणसाचं शेवटच्या क्षणापर्यंत काम झाल्याशिवाय मला समाधान होत नाही, अशा पद्धतीने हाडाचा कार्य करतो। त्यामुळं या ठिकाणी प्रचंड अशी कामं आपण या ठिकाणी करतोय। बरं, सध्या लाडकी बहिणी आपल्या सरकारच्या वतीने चालू करण्यात आली, अनेक योजना चालू करण्यात आल्या। लाडक्या बहिणीचा फायदा होईल का? विरोध तर माहिती काही नाही, महागाई वाढली काही झाले असं बरं चालू। या ठिकाणी मी विरोधकाला सांगू इच्छितो की आज शासनाने ज्या योजना दिली त्यामध्ये मुख्यमंत्री लाडली बहीण ही माझ्या जीवनामध्ये सगळ्यात आवडलेली योजना त्या ठिकाणी। त्याचबरोबर शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलंय, नव्याने वीज बिल येणार नाही, मुलींना शिक्षण मोफत केलेलं आहे, SCBCच्या माध्यमातून मराठा समाजाच्या मुलांना शिक्षण मोफत आहे, 1 रुपयामध्ये आपण पीक विमा भरू शकतो। आज कोरोना काळामध्ये जी अन्नधान्य मोफतची योजना होती 2028 पर्यंत चालू केलेली आहे। आज आयुष्यमान भारतच्या अंतर्गत आज माननीय पंतप्रधानांच्या विचाराने या ठिकाणी 70 वर्षाच्या नागरिकाला 5 लाख रुपयापर्यंत उपचार मोफत आहेत। आज महात्मा ज्योतिराव फुले योजनेअंतर्गत हॉस्पिटलला मोफत उपचार त्या ठिकाणी होत आहेत। प्रत्येक स्तरावर आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी योजना अनुदान दिले आहेत। आज बार्शी तालुक्यामध्ये सुद्धा जवळपास सततचा पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, पीक विमा, फळबागांचं अनुदान 470 कोटी रुपये शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी दिले या 5 वर्षामध्ये। याच्या अगोदर कधी मिळालेच नाही आणि अशा रीतीनं सगळ्या ज्या सरकारने योजना चालू केल्या आहेत अत्यंत प्रभावी योजना आहेत। आणि मग ह्या योजना जर चुकीच्या होत्या तर मग तुमच्या जाहीरनाम्यात तुम्ही कशाला 3000 रुपये देतो आणि शिवाय सगळ्यांवरती 1500चा 2100 करण्याचा निर्णय घेतलेला आहे। ज्येष्ठ नागरिकांचे 1500चे 2100 करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि सगळ्यात महत्वाचं माझ्या शेतकरी बांधवांची कर्जमाफीच्या बाबतीमध्ये सुद्धा महायुतीचं सरकार सकारात्मक आहे। सरकार आल्याबरोबर कर्जमाफीचा सुद्धा निर्णय निश्चितपणे होईल। नक्कीच सर, जवळपास 12 ते 13 महिन्यापासून मनोज पाटील जरांगे यांचे घोषणा चालू होते, सरकारला मागणी देखील आहे। या आपल्या बार्शी मतदारसंघामध्ये जरांगे पाटलांचा काही फॅक्टर चालेल का, काय होईल, काय तुमचा आरक्षणाला काय आहे? हा मुद्दा जो आहे तो मी चळवळीतला लहानपणापासूनचा कार्यकर्ता आहे। त्यामुळं ज्या सगळ्याच मंडळींना
आरक्षणाच्या मुद्द्यावरती ज्या वेळेस आंदोलन केली, आवाज उठवला, त्या चळवळीत मी एक कार्यकर्ता म्हणून काम केलेलंच आहे. त्यांनी जरी केलं तर त्या चळवळीमध्ये माझं सहकार्यच होतं त्यामध्ये. त्याच्यामुळे काय तो विषय, मीही मराठा महासंघातले वयाच्या 16 वर्षापासून शहराध्यक्ष राहिलेला कार्यकर्ता आहे. माझी राजकीय जीवनातली सुरुवात तिथून झालेली. त्यामुळं मी चळवळीतला एक हाडाचा कार्यकर्ता. त्यामुळे त्याचं काय त्यांचे विचार किंवा आरक्षणाचे मुद्दे आम्ही लहानपणापासून या चळवळीमध्ये काम केलेलं कार्यकर्ता आहे. नक्की साहेब, बरोबर आहे. त्यासोबत जर यदा करायचं आपल्याला यावेळेस 19 संधी मिळाली, यावेळेस आपल्याला संधी मिळाली, तर ह्या भागातले अजून कोणकोणते असे मोठमोठे काम आहेत आपल्याला करता येईल? मला आणखीन आता माझं 1 वर्षामध्ये 50,000 एकर भिजवण्याचं टार्गेट पूर्ण होतं आणि तिथून पुढचं जे माझं कालखंड असेल त्यात आणखीन 50,000चं टार्गेट मी ठेवतोय. आमचा उजनीचा 3रा टप्पा आणि साठवण तलाव आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जी उपरायला आणि वैराला नवीन MIDC करतो त्या ठिकाणी मोठे उद्योग आहे. या गोष्टीवरती माझा जास्तीत भर असणार आहे. शेतीला पाणी, उत्पन्न वाढलं पाहिजे. दुसरा मुद्दा, माझ्या तरुण बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे, या दृष्टीनं काम राहील माझं. नक्कीच साहेब, तुम्ही मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या अतिशय जवळचे म्हणून आमदार म्हणून ओळखले जातात. तुम्ही आजपर्यंत किती कोटी रुपयाचा निधी आणला, काय करा? जवळपास 4,000 कोटीच्या पुढे आमचा आकडा या ठिकाणी गेला. म्हणजे एवढ्या कमी काळामध्ये 2-2.5 वर्षामध्ये एवढा आणणं कसं शक्य? म्हणजे तुम्ही कशी नाही, कसं आहे की तुम्ही किती काम करता किंवा तुमचं नियोजन कसं आहे, तुम्ही वेळ किती द्या आणि ह्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आणि तेवढी माहिती किंवा तुम्ही तेवढा जनसंपर्क किंवा त्या गावामध्ये नागरिकांच्या कोणत्या समस्या आहेत, कोणत्या अडचणी आहेत, तुमचं टीमवर्क आहे. हे माझं टीमवर्क फार मोठं आहे. सगळ्यांना विश्वासात घेऊन मी नियोजन करतो आणि नियोजन करून सगळे कागदपत्र सबमिट करणं किंवा सातत्यानं पाठपुरावा करणं, त्याच्यातनं ही घटना चांगल्या पद्धतीची घडू शकते. धन्यवाद साहेब. त्यासोबतच आमच्या राजमुद्रा न्यूजच्या माध्यमातून आपल्या बार्शी विधानसभा मतदारसंघातील जनतेने काय आव्हान करायला, काय सांगा? नाही, या ठिकाणी मी महायुतीच्या माध्यमातून धनुष्यबाण चिन्ह घेऊन उभा राहिलेलं आहे. सगळ्यांनी या ठिकाणी मला कुठं आयुष आराम करायचा नाही किंवा मला पद घेऊन कुठंतरी शोभेचं पद म्हणून मिरवायचं नाही. तर मला या तालुक्याच्या विकासाकरता अहोरात्र काम करायचं आहे आणि याकरता सर्वांनी आपण या ठिकाणी स्वतः उमेदवार असल्यासारखं धनुष्यबाण या चिन्हाच्या पुढचं बटन दाबावं आणि बार्शी तालुक्याचा विकास करून घ्यावा. एवढ्या करताच या ठिकाणी आपण सगळ्यांनी स्वतः उमेदवार असल्यासारखं काम करावं, एवढीच विनंती मी माझ्या जनतेला करू इच्छितो. धन्यवाद साहेब, आपण वेळातला वेळ काढून आमच्या राजमुद्रा समाजातल्या त्यांना आपले मनापासून धन्यवाद. हे होते पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी विधानसभा मतदारसंघाचे राजेंद्र राऊत साहेब यांच्याशी आपण संवाद साधला. यांच्या माध्यमातून आपल्याला हे कळलं की जवळपास त्यांनी 4,000 कोटी रुपयांची कामं केली. त्याच्यामध्ये सिंचन असेल, उद्योग असेल, या बऱ्याच गोष्टी, आरोग्य असेल, सगळ्या गोष्टींची साहेबांनी कामं केली. या संदर्भात आपले जरी काही प्रश्न असतील आपण कॉमेंटमध्ये टाकून विचारू शकता. आपण पुन्हा एकदा संवाद साधण्याचा प्रयत्न करूया आणि यासारखेच वेगवेगळ्या आपल्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार असतील उमेदवारांची आपण चर्चा करणार आहोत, संवाद साधणार आहोत. पाहत राहा राजमुद्रा न्यूज. धन्यवाद.